आम्ही घेतली दारू. येऊ बघा मला चाटायला कसा दिला. मोठं मोठं मासे पकडले गाईस. काय माहिती का तर नमस्कार मंडळी, कसे सगळे मजेत ना. सो मी विश्वास भोईर आणि हे माझी मम्मी म्हणजेच नानी. तर आम्ही चाललो आता शेतावर. तुम्हाला माहिती आता सर आहे आणि सरायला काय करतात कसं करतात ते सगळं तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगेल. तर आता जेवण घेऊन चाललो आम्ही. दुपारची वेळ झाले, 1-2 वाजला असेल आय थिंक. आणि तर बघूया आज काय काय होतं आहे पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगेल. ब्लॉगवर एंडपर्यंत राहा आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर लाईक कमेंट शेअर करून टाका. ठीक आहे, चला आता मी आलो माझ्या झापावर म्हणजेच आमच्या शेतावरच्या घरावर छतावर. आणि काय काय आणलं जेवायला आपण? डाळ भात, मटकीची भाजी, पापड, लोणचा. कसं काम आहे. आणि गावाला तुम्ही सांगू एक गोष्ट, शेतावर ना कुठली पण भाजी असतो ते जाम बाहेर लागते. बघा आता नानी आली, म्हणजे नानी जेवण उतरवलं आहे आणि आता जेवतो आणि भेटू. आणि जाम होऊ नये त्याच्यामुळे जरा असं नर्वस वाटत असेल मी. ठीक आहे, ब्लॉगवर एंडपर्यंत राहा. आज काहीतरी नवीन शिकून जाऊया. टाटा बाय बाय. तुम्हाला अजून एक काही गोष्टी दाखवतो. काय माझा बेड्यातला घर, बेड्यातला शेतावरचा हा अमोल दादा आपला बसला आहे. म्हशीवरून आला आहे माझ्यावरती. आता ड्युटी यायला लागले आणि बघू शकता आपला कूलर कसा भारी आहे. इथं कसं बनवलं आहे ना आपल्या म्हशी विषय. तर माहीत असेल बाकीच्या गोष्टी. आणि ऑर्डर घेऊन झाले का तर मी अजून जेवलो नाही. आम्ही ना 3 माणसं घेतल्यात मजुरीवर. मजुरी 450 का 400 रुपये. तुमच्याकडे किती मजुरी आहे ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला माहिती आहे 450 रुपये देऊन पण त्यांना ना 10 रुपये लागते. तर असं तुमच्याकडे पण काही सिस्टम आहे का ते पण सांगा. आता चाललो आम्ही. तिथं आमच्या शेतावर एक दारू भेटते. मी तर फर्स्ट टाईम चाललो पहिली गोष्ट. तर अमोल आहे माझ्यासोबत. आणि बघू 100 रुपये दारू किती भेटते काय माहीत नाही मला. तर घेऊ आपण जाऊया परत रिटर्न. चला. तर बघा आम्ही घेतली दारू. आम्हाला पाजायचे आता. तर काय त्या मजुरीला जी माणसं आलेत ना त्यांच्यासाठी घेतले. आणि बघा शेत बघ किती भारी आलाय. यावेळेस पीक चांगलं आलंय पण पावसाने वाट लावली सध्या. जरा 2-3 दिवस जाम पाऊस पडला त्याच्यामुळं काही शेतांच्यात जाम पाणी झालं आणि चिखल झालाय. ते पण दाखवतो तुम्हाला. चला टाळा. सो गाईज आम्ही गेलो होतो तिकडे दादवाना. बाबा बोलतो आपली म्हशी व्याल रे तर पटकन या. आम्हाला काही लक्षात नाही राहिलं. आणि बघा जाऊन येतं म्हस बोलली पण आमची. मस्त की नवीन बाबू झालाय. आणि तो एक तसा उठल पण आता लगेच. हे बघा उठायला पण आलाय. आणि एकदम भारी वाटतं बघा. इथं चांदीचा बाबा डोलं बघा खूपच भारी वाटतं. आणि मला नाही आवडतं अशी बारीक येऊ बघा मला चाटायला कसा बी लागलाय. गप नाही ग बाय. हिने चाटून झालाय म्हणून आता ती बघत नाही तिकडे जास्त. गप ना मार का ते किती भारी आहे. हे बघा हिने काय करायला घातलं. सो आज आपला करायचा ब्लॉग आहे. नाही बघा काय भारी गोष्टी माझ्यासोबत घडतायत आज. आणि पायबळ कसं असतं त्याचे उठायचा प्रयत्न करते. मला भीती वाटते पडेल. एक नंबर आहे बघा. खांग त्याचं चिकट आहे. टोने आहे का म्हणजे रेडा छोटासा आहे म्हणून. जास्त लाईट नाही मारत डोळ्यावर. कशी बघते काय रे माझ्या बाबूला काय करतो. याचं नाव काय चांद. इसका नाम चांद रखने का क्या. काय बघा लाल बोलवली. सो कसं वाटतं आपला बाबू. चला जेवून घेऊ टाका. जेवण घेऊ. आता जस्ट आमचं जेवण झालं आणि परत तिथं झालंय. बाबांनी दिलं शर्ट याच्यासाठी ठेवायला आणि ते लागतंय ना खाली म्हणून. चल तू कर सकता बेटा. उठला.
त्याची मम्मी बोलून काय चाललं तुझा पडू नको रे बाबू मी घाबरते तू कुठं मागत गाईज पडू नको ना रे एकदा तर ना मी तू असं वाटतंय एकदा असं बाहेर रानात झालतं रे रानातून मग घेऊन आलो तुम्ही तू मग असं उचलून आणला होता आणि बाबा वजन खतरनाक एक मग अशी रानात गेलती रे लागला अरे तू उठलाय मला वाटतं त्याला बसत नाही आता थोडा वेळ बघा आता फक्त एक पण तास झाला नसेल ना अर्धा तास झाला असेल ना हो अर्धा तासात लगेच उठतो तो फक्त एवढंच का त्याच्या पायांची तेवढी ताकद नाहीये बस नाही एकदा बाबा बस बस जरासा बस दमवलास तुम्ही बस तिथे दाखव जरा काय जेव्हा खूप आणि एवढं नाजूक येत ना ते पण ते लगेच 2-3 दिवसात पडून जातं काय बघा मास पडलाय त्याचा लगेच नाजूक आहे हे बघा कसं निघतात आणि तो असं जेवढ्या वेळेला उठेल ना ते तेवढी चांबडी त्याची निघत जाईल चला बस जा मला घाण केलं त्याने बघा हा तो चाल नको उभा ती बघ ती दमले ती बसून घातलं डायरेक्ट बाबांनी म्हशीसाठी गुलपाणी करायला घेतलं म्हणजे तिच्या कॅल्शियमसाठी आणि गुलपाणी चांगलं असतं म्हशीसाठी आणि बोलतो माझा फोटो काढे माझा फेवरेट शर्ट जाताना आणि शेतावर घालते आणि चल पटकन मला सरायचा व्हिडिओ काढायची चल लवकर कापायची आता गाईज आम्ही चाललोय मासा पकडायला परत फटाफट जातो फटाफट पकडतो फटाफट येतो गाईज आम्ही आलोय आता फटाकडा वाजवणार छापावं आणि मी लय घाबरतो फटाकड्या ना हे बघ किती घाबरतो कारण मागच्या वर्षी असं लागलंय ना तेव्हापासून मी घाबरायला लागलोय हे बघ अजून पण घाबरतो काय होता फटाकडं शंकराप्पाच्या दुकानातलं फटाकडं वाजत नाही नाही वाजला शंकरप्पा वाजला फटाकडा 10 रुपयाचा फटाकडा आणलं होतं वर्षी मी ना एक पण फटाकडा नव्हता वाजवला आणि लास्टला फक्त 2 लावलं एक लागला आणि दुसरा नाही लागला दुसरा लावायला गेलो अगरबत्ती छपकन उडलाय बघा माझा निशाण नव्हता मागच्या दिवाळीचा म्हणून मी जरा यावर्षी घाबरतोय फटाकडा ना चला मासे पकडू आज जास्त टाइमपास नाही करवणार पण मासं बघा हे बघा रवा टाकलाय फक्त त्याच्यात लय टाइमपास झाला मासं पकडलं आपल्या बाबू आपल्याला म्हशीला पाडू झाला दारू आणायला गेलो जेवलो ठीक आहे तुम्ही बोलला सरायला आलाय घर पण सराय काही करीत नाही आता चाललो फायनली आम्ही चाललो सरायला कापायला जातो आणि बघू काय काय होते दाखवतो आणि आता काय काय झालं सांगू का आम्ही टावेल विसरलो टावेल आणायला गेलो टॉवेल ठीक आहे तर नंतर आता विला विसरलो तो विला आणायला गेलो असं विसरायची कामं असतील तर कसं काम होणार बघा ठीक आहे आता काही नाही विसरलो आम्ही चाललो आपला शेत बघा हवाला मस्त वाटतं ना हां ठीक आहे पडलाय थोडा आणि अशाच शेतात आता बघा आमच्या शेतात एवढं पाणी नाही या शेतात तरी
तर बाकीच्या शेताच्या जाम पाणी होता. आणि जेव्हा पाणी असतो ना तेव्हा मेहनत वाढते आपली. शेतातलं ते भात कापायचा, भात कापून परत तो बाहेर आणायचा, वाळत घालायचा. वाळत ते नॉर्मली सगळेच भात घालतात, पण त्याला जास्त टाईम लागतो. आणि त्या चिखलात जे पाय द्यायला लागतात ना त्याच्याने असं पाय दुखतात ना संध्याकाळी, फार वाट लागतं. तर ठीक आहे. आणि आता त्या साईडला गेलेत नानी सर काल तिचं कापलेला हे जे शेतं दिसतात तिथे. आता त्या साईडला कुठेतरी गेलेस, तर त्याला जावं तिकडे. आपण आलो मग नवरांच्या शेतावर. मग बाबा कसं वाटतंय आता? आज काहीतरी बोल चल. काय बोलू? मग कापायला झाला. झाला आता बाहेर बांधतोय. मग कशी मजा येते शेतात उन्हात? मजा येते, लय मजा ना. मग तू काय बोलते अक्का? मी काय म्हणते जमा करते, जमा होते. हा गारा देते, गारा बनते. आमच्याकडची माणसं लाचकर आहेत, जरा समजून घ्या. तर आता आलो आणि आमच्या शेतात काही जो खैर आहे म्हणून या सगळं खैराच्या नारे आहेत. ती गोटीची नारी, ती ती पालसाची काल नारी. झाली ती गोटीची नारी. तर आज नानी शिकवणार आहे कसं कापतात भात, कसं कापायचं. सांग. पहिले राबणी झाली, राबणी आता ऐक आता ना, कापायचं सांग. राबणी केली तरीच हे कापायला आला. हा हा. राबणी केली, भात पेरला, तो खणला, तो लावला, न मग कापाला लाव. ओके. आता कापू, मग त्याच्या घारा जमा करू, न मग भार डोक्यावर घेऊ. आणि मग ते खल्यावर नेऊ आणि ते जोरू, मग त्याचा भात होईल ना. मग तो भात घ्या, 4-5 बापे जोराला बोलू. मग जोरल्यावर भात मोजायचा, किती थंडी झालंय त्या. मग त्या ट्रॅक्टर मध्ये भरायचा, घरी न्यायचा, घरच्या राईस मध्ये न्यायचा, त्याचं तांदूळ करायचं, न मग घरी आणायचं. बस एवढाच. पण त्या एवढीच्यासाठी जी मेहनत लागते ती ही आहे. झाला. जावा. त्याच्यासाठी खूप कष्ट करायला लागतं, खूपच कष्ट करायला लागतं त्यासाठी. चला आपण कापायला घेऊ आता पटापट. बाकी सगळ्या बाबाला विचार म्हणजे. चला. यो म्हणजे हा, या कापता या खायचा भात आहे. आणि विकाचा नाही इकाचा भात तिकडे. दाई जो भात आहे ना तो सगळं खायचा भात आहे, म्हणजे घरच्यांसाठी, घरातल्यांसाठी. आणि विकाचा भात वेगळा आहे. कापतात मला येत नाही एवढा. तुम्ही हलवली असते असते करांगली नको वरती गेली, मग वरू नको हिला सारखं नाही करायचा. आणि मुठी मध्ये धरून ठेवायचा, न मग हिला वरायचा. मुठीच कमी बसला नाही का? एवढा बसला माझ्या मुठीत घ्यायचा असा आत्ताचा नाही झाला. इथं 12 इथं जोडून झालं. बरं ये ना, बघू ना. गाइस मिलते हैं कुछ देर बाद. चलो. बघा आपला वाट पूर्ण पडलेला आहे खाली वाऱ्यामध्ये. जर उभा असता ना तर मस्त कापायला मजा येते. आता कापायला बघा, जर कापता कापता खाली पडलेला असतो त्याला खेचायला लागतो बाहेर डायरेक्ट. आणि खेचता काहीतरी लोंग थोडं थोडं दाणं खाली पडतं. आटकून राहतात ते खाली पडतात, मग त्यांचा काही उपयोग नव्हता. किती दाणं पडले खाली, काय फायदाच होत नाही असं वाटतंय. पण ठीक आहे, इथे जास्त पडले काय आता ते अडकून राहतात ना म्हणून. तरी पण ठीक आहे. पटापट एवढा कापून झाल्यानंतर मग आपण याच्या करपांचा आपण एक एक घारा बनवून गोळा करून नंतर एक एक भाराव करून मग खल्यात नेऊ. चला जामून आलो आता. डिश इज माय मम्मीश. मी एक नारळ कापले आणि चालू आहे आता बेड्यामध्ये, म्हणजे आपल्या घरात, स्वतःच्या घरात. आणि जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा आम्ही फटाक्यांचा इंतजाम कसा करायचो माहिती आहे का? म्हणजे आम्हाला
घरात पैसे द्यायचे नाही द्यायचे, म्हणून आम्ही काय करायचं माहिती का, म्हणजे आपले रस्ता असतात ना घरी जायचं शेतावरून, हे जे भारं बिरं बांधायचं आणि माणसं घरी न्यायची ना, तर घरी नेता त्याचं हे जे लोंग आहेत ना, हे बघा, हे जे लोंग आहेत ते घरी नेता ना अशी पडत जायचे रस्त्याला. तुम्हाला दाखवतो कसं, एक मिनटं. आता समजा हा रस्ता आहे घरी जायचा, ठीक आहे, तर या रस्त्यात आहे ना लोंग पडत जायचं, आणि मग आम्ही ते लोंग वेचत घरपर्यंत जायचं, आणि असं गम्याला भरायचो, शाळेला जायचो, आणि तिथं जाऊन विकायचो. आणि मग ते लोंग विकून म्हणजे पैसे येतील, मग तिकडच फटाकडे घेऊन यायचं. झाली आमची दिवाळी. तर तुमच्या पण सोबत असा काही इन्सिडेंट झाला आहे का नक्की सांगा. काहीच आता ऊन जास्त झालं आहे, आणि आम्ही चाललो आता घरी. आपली जी म्हसलेली आहे तिचा जो नवीन ताजा दूध आहे, म्हणजे चिकाचा दूध, तो घरी घेऊन चाललो फ्रीजमध्ये ठेवायला. तर आजचा जो सरायचा ब्लॉग आहे ना आपला, तर तो मी आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आहे, आणि उद्या कंटिन्यू करणार आहे. कारण आज फक्त आपले भात वगैरे कापायचं आहे, आणि करपा करून ठेवायचे फक्त. हे करायचं नाही, म्हणजे बाहेर वगैरे व्हायचं नाही आता खल्यामध्ये, तर ते उद्या करणार आहे. आणि मला मेन त्याचा शूट घ्यायचा आहे, तुम्हाला मागाशी मी बोललो. तर आता आम्ही घरी गेलो, घरून घेतला आपला खानापिना घेतला आहे, आणि मी चाललो आता कपडे वगैरे चेंज केले, परत सकाळी पण चेंज करावं लागते म्हणून, आणि कितली वगैरे घेतले. तर काय आता आपण जाऊया, आपले मासे पकडले, मासे किती आलेत आपल्या बाटल्याकडे बघू, दिसतात का. त्यावेळेस जरा मोठं आलं, दाखवलं ना खाली वाट ना, मोठं मासे पकडलेत गाईज. कमी आहेत, म्हणजे याच्यात तर काहीच नाही आहे. ते बघ त्याच्यात कसे उड्या मारतात. हे पकड पडून नको आला. अरे आवाज येतो का मला, जातील. हे बघ गेलं शिट यार, शिट गाईज, लक्ष नाही दिला. इकडं अरे देवा, याच्यातून चालत काय मला सांग तरी. नको केलाय मी, तुम्ही बरोबर काय मासा पकडतो विश्वास, काय करायचा दिवच्या नादाच या सगळं झालंय, बाकी काय नाही. तर मित्रांनो बघा, एवढे मासे भेटलेत. उभा नसतो मोबाईल पकडत, आडवा याच्यात दिसतात का. हो, हे आणि हे रोज आल्यापासून मासच खातो मी. चल काही लटून बाबांनी 2 गाड्या आणले, ते भारी घेऊन घरी जातो, घरी जाऊन जोर होतो. हा आहेत बऱ्यापैकी, 1 दिवसाचा काम होईल आमचा. बघू शकता तुम्ही, मस्त उभा राहिलाय. आणि हा पहिला दिवस आहे त्याचा, आपल्या बाबूचा. आणि आता बघा एकदम असा टवटवीत झाल्यासारखा वाटतो, मस्त आहे ना एकदम. त्याला अजून या जगातलं काहीच माहीत नाही, विचार करा. फक्त त्याला त्याची मम्मी माहिती आहे, दूध प्यायचं माहिती आहे, बस. मला आवडतं अशी जरासा असा व्हाईट आहे, ब्राऊन कलर झाला त्याचा. 6 वाजायला परत आता ड्युटी चालू झाली मशीनची. आता चाललो म्हशी घेऊन चारावं. टाटा. हा हो आल्या सगळी. 6:30 वाजले, म्हशी घेऊन चालू पाण्यावर. रात्र झाली आता, आम्ही चाललो घरी. आम्ही प्लॅन कॅन्सल केलाय रात्रीचा झोपाचा. काय चलो, लेकिन 1 सेकंड.
एवढं याच्यात चाललं तू. मोठा आहे रे. जाऊ दे ना. मी कशाला हात लावी, मी एवढं आहे. चालला तू गेला आतमध्ये. तर काय आमच्या म्हशी अजून आल्या नाही घरी. आणि आम्ही रात्री आता नानीनं मी चाललोय म्हशींना शोधायला म्हणजे तो एक दादा आहे तिकडचा. तो बोलतो आमच्या म्हशी तुमच्या म्हशी आहे तिथं, आवाज येतोय घंट्यांचा. आता बघू. बघा काठी घेतली. तुम्ही कधी असं रात्री म्हशी गावसाला गेलात का? कमेंट करून सांगा. त्याला बघू आता म्हशी भेटतात का. आणि मग अशी साप बघितला का तो बेकार होता. बा बोलतो 500 काही नाही होत त्याने चावलं तरी. बोललो ठीक आहे. आता बघू शोधतोय म्हशी. चल आमचं गणबोट बघा कसं येते. आणि मी चपली चाललोय. तू घरीच राहिलं. आऊ चला टाटा. खरी का? काही आमच्या म्हशी भेटल्या. घंट्यांचा आवाज येतो का नाही तुम्हाला माहित नाही. आणि दव पण असा पडलाय नाही बघा. तुम्हाला दिसेल माहित नाही. पाय ओलं झालं, पाय ओलं झालं. आणि रात्री 9:30 वाजले असेल फक्त. पण तरी पण अंधार पण झालाय. हा आहेत. धुका पण पडलाय बघा. ही बघा आपली हा रोड. हा च आम्ही आलो रात्री म्हशी शोधायला. चला दवडीची एक दिसते. तर काहीच आपल्या म्हशी भेटल्यात. आता चालू आम्ही घरी. भेटूया उद्या सकाळी मासं पकडायला जाऊ. सराय केली ती पण करू पटापट. आणि जाऊ गावात. म्हणजे अरे पडलो मी. चला टाटा. घे ना शाव. नको ती शाव कशी खाऊ याच्यात. मग बिस्किटा जाऊ दे. बिस्किटा घे ना. सो गाईज मी आता जस्ट बाहेर आलो होतो की बाहेर कसं वातावरण आहे बघायला. खूप जास्त थंडी आहे. आणि खरं तर भारी वाटतंय. तुम्हाला दाखवतो इकडचं क्लायमेट आता कसं आहे. मला माहीत तुम्हाला दिसेल की नाही पण एकदा बघा. सो गाईज बघा आपला खाला आहे. मी मुद्दाम लाईट लावून दाखवत नाही तुम्हाला. आपला खाला आहे पूर्ण. नंतर लाईट लावून दाखवतो. हा माझा हात आहे. आणि बघा मस्त चांदणं पडलेलं आहे. आपला चांदमामा सॉरी. आणि खूप मस्त वातावरण आहे. मस्त असं की थंड आहे एकदम. आणि आपल्या जापावच्या घराची लाईट पडलेली. चांदण्या तुम्हाला दिसत असतीलच थोडा. आणि खरंच भारी वाटतंय. तुम्ही कधी असं शेतावर झोपायला आलेत का? कमेंट करून सांगा मला. आणि इथं बघा एरोप्लेन चाललाय. आणि बघा आपलं चांदमामा. तर असं कधी काय एक्सपिरियन्स केलंय का तुम्ही शेतावर वगैरे झोपायचं? दाखवतो इकडचा व्ह्यू. आपल्या जोडलेलं भात आहे सगळा. जोडला नाही सॉरी अजून. आपल्या शेतावरचं घर. आणि हे जे दिसतंय ना तुम्हाला मध्ये हे सगळं धुका आहे का. इकडे एवढी थंडी आहे त्याचा अंदाज तुम्हाला येत असेल. तिकडे एक लाईट लावली होती पण ती बंद केली आता मी. तर चला झोपतो आता. भेटूया उद्या सकाळी. टाटा बाय बाय. आणि कमेंट करून सांगा की तुम्ही असं काही एक्सपिरियन्स केलं आहे का. आय नो मी काहीतरी वेगळं करत असतो नेहमी. म्हणजे या गोष्टी तुम्हाला कोणीच दाखवल्या नसतील. मी दाखवणार.
आतापर्यंत हेच दाखवण्यासाठी मी ब्लॉगिंग या गोष्टीत उतरलो. बाय बाय. गुड मॉर्निंग गाईज. बघा आपला सूर्यप्रकाश आलेला आहे. तर जाऊया आता घरी आणि फटाफट घरून आवरू काय करायचं ते आणि पुन्हा येऊ शेतावर चरायला. टाटा बाय बाय. आता मी चाललो होतो घरी. आता त्या बाबांनी झाडाला घातलं. तुम्हाला दाखवतो कसं जोडतात. आमच्या गावात कोणीच जोडायला नाही घेतलं. चल होणार नाही तुम्हाला सांग. व्हिडिओ कोणाला दाखवशील तो युट्यूबला टाकायचा. तू बघशील नंतर. अहो सकाळपासून किती बारा जोडलंस तुम्ही? 30 जोडलं का? आणि हे सगळं कितीच बोलतो? 250 बारे. तसं जाम उर्व दिसतात ना. असं आहे काय? 30 बाऱ्यांचा एवढा नांदा निघला. भात निघला आपला. काय करशील? पाण्यात तुमचा गेलता काय नाही? त्याच्यामुळेच एवढा हे झालाय. पाण्यात गेल्यानंतर असा दिसतो. निम्म तर खालीच पडला गेला. पण तुम्ही बघू शकता कसं जोडलं. आता बाकी नंतर सांगतो. टाटा बाय बाय. आलो घरी. काय उरीत टाकलं. मोठे ह्यांचं उरीत टाकलंच. मॉर्निंग गाईज. आज आहे दिवस दुसरा आणि आता आम्ही जाणार शेतावर. नानी ना मी. तर पहिले नानी बोलतो झाडून घे. तर झाडू आणि जाऊ शेतावर. चालू शेतावर. भेटूया शेतावर. चला काय आता आम्ही आलो मशीनच्या आणि मग जाणार आहेत परत कापाला. अर्जुन सराई झाली का? अर्जुनच्या आहेत 2-3 म्हशी. अमोलला पण सध्या मशीनच्यावर ठेवलं आहे आणि एक विश्वास पण आहे. आमच्या म्हशी आणल्या जाणार आम्ही डीपीकडं. हे बघा डीपी. आणि मला माहिती आहे सरायचा ब्लॉग आहे आपला, पण अजून काही सराई झाली नाही. आम्ही घेतला चौरा बनवायला आहे. बघा चौरा म्हणजे काय, आपल्या म्हशी उडवतात ना दिवाळीच्या दिवशी सकाळी, तर त्यासाठी त्यांच्या शिंगांच्या घुसण्यासाठी करतात. तर रेडी झाल्यावर मी दाखवतो तुम्हाला. चला तर गाईज मी आता मशीनवर गेलो. मशीनवरून आलो, जेवलो, झोपलो मस्त आरामशीर. मस्त झाला सगळं. आता घातलं बाबाचा शर्ट. बाबा बोलतो घरावाले आणि घरावाला चाललो आहे. बाहेर पण वाहू सगळं डिटेलमध्ये सांगतो आता. चला आपण जाऊया. आणि हा आपला खला आहे. ठीक आहे, तुम्हाला माहीत तर असेलच. तर बघूया आता याचा नक्षा कसा चेंज होतो. गाईज आमची एक घार आहे ती भाऱ्याच्या बरोबर आहे. अमोलच्या भाऱ्याच्या बरोबर आहे. आणि एक भारा आहे तो पार 2-3 माणसांच्या बरोबर आहे. बघ ना बेकार आहे बाबा. तर नानी आहे तिकडे, बाबा हा एक दादा आहे, अमोल मी. ये घर बदे जरा. दारू उचलताना दारू एकदा मिठे मारायचे. दारू उचलायचा डोके माने आणि जाऊन त्या भाराच्या याच्यावर ठेवायचा. आणि एक छोटे गारा सरपा करून एक गार बनवते. बाबा गेला आता भारा घेऊन.
चालू आता भारे घेऊन आणि अजून भारे पावसा म्हणतात आम्ही चाललो नदीवर. तर ही इंद्रायणी ही आहे दिवाळीमध्ये जी आहे ती, आणि जिनी आहे आणि उर्व बघा असं टाकलं. आता सेम असंच करायचं तिथं पण पूर्ण आहे भरत काही दिवसात. आता चाललं आम्ही शेतावर. अमोल बघून लाजतोय का हसतोय काय माहिती. मी बाबाचा शर्ट घातलेला पूर्ण भिजलाय. आता आमच्या कलमच्या नदीवर मशीन घेऊन आणि तिथं बाटल्या लावून आपल्या म्हशी 2च राहिल्यात, बाकीच्या गेल्या. चला आम्ही पटापट अंघोळ देतो आणि भेटल्यावर. कडेच ना जरा कमी मासे भेटलेत तर बाबा बोलतो मग नको पकडू, तर मी मासे आता सोडून देतोय. बघा मासे भेटले होते बरोबर. कशी उड्या मारते बघा, किती खुशी होत असेल नाही त्यांना. शाळा सुटली बघा कशी चालली. लवकर टावेल घे. हो मोठे मोठे होते रे मस्त. त्या वाटल्या पण घ्यायला लागतील. हो त्याच्यात पण आहेत रांगे चाललेत म्हणजे आहेत थोडेसे. हा जा तू. अजून आहेत. बैल त्या साईडने या साईडला येतात. सुसाट आलं ते पण सुसाट. गाईज अशा प्रकारे आपला ब्लॉग आता एंड होतोय. आणि हे बघा 3 उर्वी टाकलेली आहेत. अजून होतील अजून होतील अजून होतील. पण विषय असा आहे की आता आपण चालू आहे घरी आणि जोडणीचा वगैरे व्हिडिओ कदाचित नेक्स्ट ब्लॉगमध्ये असेल तर तो पण नक्की बघा. आणि आता मी चाललो घरी. नानी अमोल. कसा वाटला आजचा ब्लॉग? जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि माझे नेक्स्ट ब्लॉग बघत राहा. टाटा बाय बाय. भेटूया अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये.